आता वेळ झाली आहे अन्नदाता माहिती वाहिनीशी संपर्क साधून शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची। सदानंद परुळेकर यांनी आटपाडी जिल्हा सांगली येथून हळद व्यवस्थापनाचा शेतकऱ्याचा अनुभव दाखवा अशी विनंती केली आहे। प्लॉट मध्ये सुरुवातीला ऊसाची लागण एक आणि खोडवा अशी दोन पिकं घेतली आणि हळदीला रान तयार करताना त्याचं पाचट पूर्ण बारीक करून तो जमिनीत गाडला। याची उभी आडवी नांगरट केली आणि त्यानंतर शेणखत एकरी 7 टेलर हे टाकून घेतलं आणि रेझरनं मोठ्या सऱ्या सोडून त्याच्यावरती रोटर मारून घेतला। ते सगळं मातीत मिसळून घेतलं। त्याच्यानंतर एकरी 400 किलो निंबोळी पेंड, 500 किलो हळद धस आणि 1 टन तंबाखू धस हे विस्कटून ते मातीत परत मिसळून घेतलं। त्याबरोबरच एकरी 180 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 किलो पोटॅश हे मिसळून सगळं मातीत विस्कटून मातीत परत ते मिक्स केलं सगळं आणि त्यानंतर बेड तयार केले। बेड तयार करताना दोन्ही सरीचं अंतर 5 फूट आहे। बेडची रुंदी आहे ते साधारण वरचा टॉप आहे तो 27 इंच रुंद आहे आणि बेडची उंची जी आहे ते 18 इंच आहे। हळद बियाणं निवडताना मी सेलम या जातीचं बियाणं निवडलं आणि ते बियाणं आणण्यासाठी मी स्वतः तामिळनाडूला जाऊन तिथून बियाणं खरेदी केलं। आता बीज प्रक्रिया करताना एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक लिक्विडमध्ये आम्ही लवकर उगवणी होण्यासाठी पाण्यात सगळं मिक्स करून त्याच्यात 15 ते 20 मिनिटं बियाणं बुडवून घेतलं आणि बियाण्याची लागण करताना लॅटरलच्या एका साईडला 3 इंच आणि त्याचं उभं अंतर जे आहे ते साधारण 9 इंच असंच या लॅटरलच्या ह्या बाजूला त्याच्या बरोबर सेंटरला 9 इंचाचं अंतर घेऊन 2 गड्डे आणि त्या दोन्हीचा सेंटर काढून परत 1 गड्डा म्हणजे लॅटरलच्या एका साईडला 2 गड्डे आणि विरुद्ध साईडला 2 गड्डे असे 4 गड्डे बेडवर लावून घेतले झिगझॅग पद्धतीनं आणि लागण पूर्ण करून घेतली। एकरी बियाणं साधारण 14 क्विंटल गड्डे। मंडळी, आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांप्रमाणे ट्रेमध्ये रोप निर्मिती करून लागवड केल्यास या बेणे खर्चात बचत होऊ शकते। 1 एकर लागवडीसाठी रोप निर्मितीत एका गड्ड्याचे सरासरी 3 तुकडे केल्यास एकरी 300 किलो बियाणे लागते। कांड्यानुसार 6 चकत्या केल्यास एकरी 180 ते 200 किलो बियाणे लागते। तर एका गोल चकतीचे आणखी 2 तुकडे केल्यास 90 ते 100 किलो आणि 4 तुकडे केल्यास एकरी फक्त 45 ते 50 किलो बियाणे लागते। म्हणजेच मोठ्या प्रमाणात बेणे खर्चात बचत होते। रासायनिक खत सगळं मी ठिबकमधून चालू केलं। साधारण 30 दिवसानंतर युरियाचा डोस चालू केला। रोज 1 किलो पर एकर याप्रमाणे सलग 10 दिवस युरिया दिला, परत थांबलो आणि त्यानंतर 30 दिवसानं 0050 1 किलो आणि त्याच्याबरोबर 1 किलो युरिया आणि अर्धा किलो गंधक हे पर एकर गंधक देताना तो सलग 2च दिवस दिला आणि बाकीचे जे 0050 आणि 1 किलो युरिया हा सलग 10 दिवस दिला। त्यानंतर 90व्या दिवशी परत 05234 1 किलो आणि अमोनियम सल्फेट हे 1 किलो याप्रमाणे सलग 10 दिवस दिला। त्याचबरोबर भरणीला चालू केलेला आहे आणि त्याच्याबरोबर आता बेडवर गांडूळ खत एकरी साधारण 200 किलो आणि त्याच्याबरोबर निंबोळी पेंड 200 किलो हे मिक्स करून त्याच्यात परत आम्ही थिमेट टाकलेला आहे, फोरेट साधारण एकरी 5 किलो याप्रमाणे ते मिक्स करून बेडवर टाकून त्याच्यावर आता मी माती लावणार आहे। लागवडीनंतर पहिली फवारणी 45 दिवसांनी घेतली। त्यामध्ये M45 आणि रोगर याची फवारणी घेतली। त्यानंतर 15 दिवसांनी दुसरी फवारणी केली, त्यात ब्ल्यू कॉपरचा वापर केला। त्यानंतर 30 दिवसांनी तिसरी फवारणी घेतली, त्यात क्लोरोपायरिफॉस हे औषध वापरलं। लागवडीनंतर साधारण 2-2.25 महिन्यात मी कंदमाशीसाठी एकरी 5 याप्रमाणे सगळे सापळे लावून घेतलेले आहेत। हे सापळे लावल्यामुळं सापळ्यात अडकून बरेचसे कीटकाचं प्रमाण कमी आलं। हा संपूर्ण प्लॉट ठिबकवर जोडलेला आहे। हा 12 एकराचा प्लॉट आहे। याच्यात 6 विभाग केलेले आहेत। प्रत्येक विभाग जो आहे तो साधारण 2 एकरचा आहे। त्याला ॲटो हॉल आहेत आणि पावसाचं प्रमाण कमी जास्त बघून उघडीप किती आहे त्या ह्याच्यावरती हॉलचं टायमिंग कमी जास्त केलं जातं। साधारण एक हॉल 1 तास चालतो याप्रमाणे पाण्याचं नियोजन केलेलं आहे। लागवडीनंतर पहिली खुरपणी 15 दिवसांनी केली, त्यानंतर साधारण 3 आठवड्याने दुसरी खुरपणी केली, त्यानंतर परत 3 आठवड्याने तिसरी खुरपणी केली। बरं आहे तर मंडळी, उद्या सकाळी पुन्हा भेटू याच वेळी। तोपर्यंत नमस्कार।
अन्नदाताचे सहप्रायोजक होते. प्रत्येक पिकासाठी हसण्याचं वरदान जय किसान.